नमस्कार. डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत कृषी व पदुम विभाग शासन निर्णय हा जारी झालेला आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याला जे कापूस किंवा सोयाबीन उत्पादक असतील अशा शेतकऱ्यांना 10,000 रुपये प्रति हेक्टर असे हे पैसे वाटप होणार आहे. पूर्ण माहिती ह्याच व्हिडिओमध्ये बघायची आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. हा GR आलेला आहे, म्हणजे 8 ऑगस्ट 2024 रोजी हा GR मंजूर झालेला आहे. तर उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्था प्रणालीद्वारे, म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट महा-DBTद्वारे जाणार आहे. फक्त शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने अनुशेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना या जो GR आहे त्याला जोडलेला आहे. तर ज्यांचं खातं जे म्हणजे शेतीचं जो उतारा असेल त्याच्यावर जर 2 नावं असतील तर त्यांच्यासाठी न हरकत दाखला आणि संमतीपत्रक हे या PDF दिलेलं आहे. ही PDFची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. हा फॉर्म भरून अपलोड करायचा आहे किंवा तुमच्या जवळच्या तलाठी ऑफिसला जमा करायचा आहे. त्याच्यानंतरच ते पैसे तुमच्या खात्यावर हे येणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या. तर बघत राहा डिजिटल एज्युकेशन. धन्यवाद.